नमस्कार मित्रांनो, एबीएस अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जिल्हा न्यायालय भरती, पोलीस भरती, आरोग्य भरती अशा सर्व स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केले आहेत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे अशा येणाऱ्या अपडेट तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. आजचा विषय आहे जिल्हा न्यायालय भरती लिपिक व हमाल या पदाकरिता अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केले आहेत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायचा आहे मित्रांनो. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. पाहूया प्रश्न पहिला असा आहे, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? प्रश्न पहिला असा आहे, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन क्रमांक 3 1832 या साली. प्रश्न दुसरा असा आहे, केंद्र सरकारने यंदा किती जणांना पद्म पुरस्कार जाहीर केले आहेत? प्रश्न दुसरा असा आहे, केंद्र सरकारने यंदा किती जणांना पद्म पुरस्कार जाहीर केले आहेत? ऑप्शन क्रमांक 4 132 जणांना. प्रश्न 3 असा आहे, भारतीय घटनेमध्ये कलम 153 नुसार कोणाची नेमणूक केली जाते? प्रश्न तिसरा असा आहे, भारतीय घटनेमध्ये कलम 153 नुसार कोणाची नेमणूक केली जाते? ऑप्शन क्रमांक 1 राज्यपाल यांची. प्रश्न चौथा, महाराष्ट्रातील कोणत्या पोलीस अधिकाऱ्याला शौर्य पदक जाहीर झाले आहे? प्रश्न चौथा असा आहे, महाराष्ट्रातील कोणत्या पोलीस अधिकाऱ्याला शौर्य पदक जाहीर झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 सोमय मुंडे यांना. प्रश्न पाचवा, विश्वनाथन आनंद कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? प्रश्न पाचवा असा आहे, विश्वनाथन आनंद हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? ऑप्शन क्रमांक 2 बुद्धिबळ या खेळाशी. प्रश्न सहावा, 2020च्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? प्रश्न सहावा असा आहे, 2020चा महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 शेख मुजीब उर रहमान यांना. प्रश्न सातवा, राज्याचा वास्तविक व कार्यकारी प्रमुख कोण असतो? प्रश्न सातवा असा आहे, राज्याचा वास्तविक व कार्यकारी प्रमुख कोण असतो? ऑप्शन क्रमांक 2 मुख्यमंत्री. प्रश्न आठवा, भारतात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोणाद्वारे नेमले जातात? प्रश्न आठवा असा आहे, भारतात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोणाद्वारे नेमले जातात? ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रपती यांच्याद्वारे. प्रश्न 9, भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठे आहे? प्रश्न 9 असा आहे, भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 2 बॅरन बेट येथे. प्रश्न 10वा, धुळे हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर बसलेले आहे? प्रश्न 10वा असा आहे, धुळे हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर बसलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 पांझरा या नदीच्या काठावर. प्रश्न 11वा असा आहे, मोबाईलचा शोध कोणी लावला? प्रश्न 11वा असा आहे, मोबाईलचा शोध कोणी लावलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 मार्टिन कूपर यांनी मोबाईलचा शोध लावलेला आहे. प्रश्न 12वा, रायगड हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? प्रश्न 12वा असा आहे, रायगड हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? ऑप्शन क्रमांक 2 कोकण विभागामध्ये. प्रश्न 13वा असा आहे, महाराष्ट्र भूषण पुरस्काराची राशी किती लाखाची असते? प्रश्न 13वा असा आहे, महाराष्ट्र भूषण पुरस्काराची राशी किती असते? ऑप्शन क्रमांक 4 20 लाख इतकी. प्रश्न 14वा, स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? प्रश्न 14वा असा आहे, स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 रणजित देसाई हे स्वामी कादंबरीचे लेखक आहेत. प्रश्न 15वा, महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? प्रश्न 15वा असा आहे, महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 1 गडचिरोली या जिल्ह्यामध्ये. प्रश्न 16वा असा आहे, शार्क संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? प्रश्न 16वा, शार्क संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती?
ऑप्शन क्रमांक 4 1985 या साली. प्रश्न 17वा, खालीलपैकी कोणते महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे आहे? प्रश्न 17वाच आहे. खालीलपैकी कोणते महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे आहे? ऑप्शन क्रमांक 4 नर्मदा नदी खोरे. प्रश्न 18वा, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. प्रश्न 18वाच आहे. गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. ऑप्शन क्रमांक 3 द्विकर्म. प्रश्न 19, सध्या महाराष्ट्र राज्यातील उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश कोण आहेत? प्रश्न 19 असा आहे. सध्या महाराष्ट्र राज्यातील उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 4 देवेंद्र कुमार उपाध्याय हे. प्रश्न 20, संघटना स्थापन करणे हा कोणत्या प्रकारचा मूलभूत हक्क आहे? प्रश्न 20 असा आहे. संघटना स्थापन करणे हा कोणत्या प्रकारचा मूलभूत हक्क आहे? ऑप्शन क्रमांक 2 स्वातंत्र्याचा हक्क. प्रश्न 21, राज्यपालास आपल्या पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते? प्रश्न 21 असा आहे. राज्यपालास आपल्या पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते? ऑप्शन क्रमांक 3 मुख्य न्यायाधीश व उच्च न्यायालय यांच्याकडून. प्रश्न 22, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे? प्रश्न 22 असा आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 2 वाशिम या ठिकाणी. प्रश्न 23 असा आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत? प्रश्न 23, महाराष्ट्रामध्ये एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत? ऑप्शन क्रमांक 2 एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. प्रश्न 24, भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? प्रश्न 24 असा आहे. भारताच्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन क्रमांक 4 के.सी. नियोगी हे वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. प्रश्न 25 असा आहे. भारतीय घटना समितीच्या सदस्य निवडीसाठी निवडणूक केव्हा पार पडली होती? प्रश्न 25 असा आहे. भारतीय घटना समितीच्या सदस्य निवडणुकीसाठी निवडणूक केव्हा पार पडली होती? ऑप्शन क्रमांक 2 जुलै 1946 रोजी. प्रश्न 26, भारतीय घटना समितीची पहिली बैठक केव्हा पार पडली? प्रश्न 26 असा आहे. भारतीय घटना समितीची पहिली बैठक केव्हा पार पडली? ऑप्शन क्रमांक 2 1946 रोजी. प्रश्न 27, दुर्गापूर लोह पोलाद प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? प्रश्न 27 असा आहे. दुर्गापूर लोह पोलाद प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल येथे. प्रश्न 28, लोकपालाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? प्रश्न 28 असा आहे. लोकपालाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? ऑप्शन क्रमांक 1 5 वर्षाचा. प्रश्न 29, राष्ट्रीय हरित लवादाचे प्रमुख कोण आहेत? प्रश्न 29 असा आहे. राष्ट्रीय हरित लवादाचे प्रमुख कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल हे. प्रश्न 30 असा आहे. सुवर्णदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रश्न 30, सुवर्णदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये. प्रश्न 31, महाराष्ट्रातील जवाहरलाल नेहरू बंदर कुठे आहे? प्रश्न 31 असा आहे. महाराष्ट्रातील जवाहरलाल नेहरू हे बंदर कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 1 नाव्हा सेवा येथे. प्रश्न 32, पश्चिम व पूर्व घाट कुठे एकत्र आले आहेत? प्रश्न 32 असा आहे. पश्चिम व पूर्व घाट कुठे एकत्र आले आहेत? ऑप्शन क्रमांक 1 निलगिरी पर्वत येथे. प्रश्न 33, शिवाजी विद्यापीठाचे मुख्यालय कुठे आहे? प्रश्न 33 असा आहे. शिवाजी विद्यापीठाचे मुख्यालय कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर येथे. प्रश्न 34, राज्यामध्ये सभासदांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? प्रश्न 34 असा आहे. राज्यसभेमध्ये सभासदांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? ऑप्शन क्रमांक 1 6 वर्षांचा. प्रश्न 35, आंतरराष्ट्रीय कामगार दिन कधी असतो? प्रश्न 35 असा आहे. आंतरराष्ट्रीय कामगार दिन कधी असतो? ऑप्शन क्रमांक 2 1 मे रोजी. प्रश्न 36, गोपाळ कृष्ण आगरकर यांचा जन्म कुठे झाला? प्रश्न 36 असा आहे. गोपाळ कृष्ण आगरकर यांचा जन्म कुठे झाला? ऑप्शन क्रमांक 2 टेंभू या ठिकाणी. प्रश्न 37, खालीलपैकी सन 2019चा भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
प्रश्न 37 असा आहे, खालीलपैकी सन 2019चा भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 भूपेन हजारिका यांना. प्रश्न 38 असा आहे, जागतिक व्यापार संघटनेत एकूण किती सदस्य देश आहेत? प्रश्न 38 असा आहे, जागतिक व्यापार संघटनेत एकूण किती सदस्य आहेत, देश आहेत? ऑप्शन क्रमांक 2 165. प्रश्न 39 असा आहे, आंतरराष्ट्रीय महिला दिवस कोणत्या तारखेला असतो? प्रश्न 39, आंतरराष्ट्रीय महिला दिवस कोणत्या तारखेला असतो? ऑप्शन क्रमांक 2 8 मार्च या रोजी. प्रश्न 40, फलोत्पादनात जगात पहिला क्रमांकाचा देश कोणता आहे? प्रश्न 40 असा आहे, फलोत्पादनामध्ये जगात पहिला क्रमांकाचा देश कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 भारत हा देश फलोत्पादनात जगात पहिला क्रमांकावर आहे. मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. चला तर भेटूया पुढील नेक्स्ट व्हिडिओमध्ये.